राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्रमंडळाच्या वतीनं श्री साई चरित्र पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाचा प्रारंभ। धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राहुरी फॅक्टरीतील शांती चौक मित्रमंडळाच्या वतीनं श्री साई चरित्र पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून जवळपास 100हून अधिक पारायणार्थींनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे। गेल्या 15 वर्षापासून शांती चौक मित्रमंडळाचे संस्थापक उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली साई पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते। यंदाचं हे 16वं वर्ष असून महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या अधिपत्याखाली श्री साई पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात। या कीर्तन महोत्सवास दररोज हजारो भाविकांना महाप्रसादाचं आयोजन दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने करण्यात येते। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या सोहळ्यास हजेरी दर्शवून कीर्तन सेवा देत असतात। श्री साई पारायणाचं वाचन श्रीनिवास सहदेव हे करत आहेत। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनानं कीर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे। श्री साई चरित्र पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य परिसरातील नागरिक विशेष परिश्रम घेत आहेत। दरम्यान आज पारायण सोहळ्याच्या पहिल्या दिवशी माजी आमदार तथा शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील कदम यांनी भेट देऊन शांती चौक मित्रमंडळाचे पदाधिकारी सदस्य व पारायण वाचकांचा शुभेच्छा दिल्या। इंडिया न्यूज R7 साठी राजेंद्र उंडे, राहुरी। मी शिर्डी संस्थानचा उपनगराध्यक्ष असताना मला खूप अनुभव आले। बाबांची सेवा करण्याची आपल्या सगळ्यांच्या कृपेने मला त्या ठिकाणी संधी मिळाली। तशा अर्थानं मला खरोखर असं वाटतं की त्या मिळालेल्या संधीचा शोध करण्याचा उपयोग मी केला आहे। बंधूंनो, खरं म्हणजे तिथे आपण खरोखर म्हणजे बाबांचं कार्य अलौकिक आहे। मी तिथं उपाध्यक्ष झालो म्हणून गर्दी वाढली किंवा कोण अध्यक्ष झालं म्हणून गर्दी वाढली असं नाही आहे। बाबांचा प्रत्येकाला अनुभव येतो आणि त्या अनुभवातनं तिथली गर्दी वाढत चाललेली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची साईबाबांच्यावर भक्ती आहे। या निमित्तानं मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो। बाबा, या ठिकाणी आमच्या मोठ्या संख्येने माता भगिनी साई चरित्र पारायणाला बसल्यात। यथोचित त्यांचं उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत जाऊ दे, त्यांच्या घराचं सगळं वैभव जे आहे ते वाढत जाऊ दे अशा प्रकारची, आणि नुसतंच त्यांचंच नाही परंतु आमचे दीपकजी आहेत त्यांच्याबरोबर सगळे कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांचंच वैभव वाढत जाऊ दे अशा प्रकारची नम्र विनंती प्रार्थना साईबाबांच्या चरणी करतो। आणि या निमित्ताने जाता जाता माझ्या सगळ्या महिला भगिनींना मी विनंती करतो, तुम्ही आता